तर जाऊया आपण आमच्या नृत्य कक्षामध्ये. तर मित्रांनो सामने सुरूच राहतील. आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया या कलाकारांचं. सामने सुरूच राहतील. धन्यवाद. अतिशय सुंदर लावणी सादर केली. मात्र या लावणीच्या पायी पालिवली संघाने पहिला गडी बाद केला. आणि लावणीबद्दल मित्रांनो, लावण्या कुठेही असू द्या त्या ठिकाणी आपण पोचतोय. मात्र या ठिकाणी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. आणि त्यांनी देखील सुरुवातीला सांगितलं की लाईन मारू नका, तर तुम्ही ट्राय कराल तर विकेट तर डेफिनेटली जाणार होती. तर पहिली विकेट जातीये आणि धक्का लागला. व्हेरी फर्स्ट बॉल. मॅच सुरू झाली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट जातीये. अमर कोई चषक आणि संध्याकाळ आज कदाचित तुमच्यासाठी एक वेगळाच आनंद इथनं देऊन जाईल. राजेश बाद झाले शून्यावरती. रॉयल डकचा शिकार झाला डावाच्या पहिल्याच बॉलवरती. जय हनुमान क्रीडा नगरी टेंबिवली आणि इथनं उपस्थित झालेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू बॅटर इंटर होतो नंबर 3 वरती जयेश. पहिली विकेट गेली आहे शून्यावरती. 17 जुलै 1866 ला ढका शब्द सागरदादा क्रिकेटमध्ये आला. ज्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्स शून्यावरती बाद झाले. वृत्तमानपत्रामध्ये बातमी आली. प्रिन्स ऑफ वेल्स गोज अँड कॅन मूव टू शाही पवेलियन. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा येतोय एक दमदार अमर कोई चषक षटकार. तर व्यासपीठावरती आता गर्दी वाढत चालली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचं लग्न झालंय त्यांच्यासाठी ठीक आहे. मात्र ज्यांचं लग्न नसेल झालं त्यांच्यासाठी ठीक आहे. ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी करू नका, अन्यथा तुमच्या घरच्या मीटरची लाईन कधी कट होईल तुम्हाला कळणार नाही. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती षटकार. काय म्हणशील सागरदादा या मॅच बद्दल? कारण दोन्ही बाजूनं आक्रमण आहे ना ते सारखंच आहे. नक्कीच. आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातला, त्यामुळं मी एवढंच म्हणेन की दोन्ही संघांनी सांभाळून बाबा, कारण की इकडे लावणी चालू आहे, तिकडे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट. आग तर मैदानाच्या आतमध्ये लागली आहे, ती म्हणजे संघर्षाची. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. दुसरा बॉल फलंदाज गणेशच्या नावावरती राहिला आणि गणेशचा बॅटमधनं षटकार, तदनंतर सिंगल. सेन्सिबल विथ अटॅकिंग बॅटिंग आपण म्हणू शकतो. षटकारानंतर जे गरजेचं होतं स्ट्राईक रोटेशन ते फार अगदी सुरळीतपणे हाताळत असताना गणेशला पाहिलं. 2 बॉलचा सामना केला. रन्स त्यांना बनवले 7. आणि या मॅच मध्ये पाहायचं आज एक गोष्ट फार चांगली वाटली. जेवढा टीम्सनं टॉस जिंकला ना, टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचा पागड आहे ना ते फार भारी राहिलं. आणि या पालिवली संघानं तेच केलंय. टॉस जिंकून बॅटिंग घेतली. हा चेंडू चांगला गुडलाईन स्पॉटवरती पडला. नंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं जातोय. चेंडू झाला इथनं निर्धाव. अमर कोई चषकाचा अंतिम दिवस याचसाठी केला अट्टहास. शेवट गोड व्हावा आणि याच देही याची डोळा. हा अंतिम सोहळा आता काही क्षणात तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये चॅम्पियन टीम टेंबिवली इन ऍक्शन असेल, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. रनर अप टीम्स आपल्या सोबत असेल. आणि इथनं जिंकली
तर ती टीम जाईल या चमचमत्या ट्रॉफीसाठी. अजून एक झेल टिपला गेला, 0वरती बाद झाले. गणेशला 7 मतं देऊ शकला नाहीये फलंदाज जयेश. त्याची देखील विकेट ऍड होतीये, ती म्हणजे सदानंदच्या खात्यामध्ये. आज जर फिल्डिंग करणारी टीम जाधवपाडा जिंकली ना, तर ऑर्गनायझरचा आणि स्कोररचा एक रस्ता साफ होईल की तुम्हाला बॉलरांना शोधावा लागणारच नाही, कारण या बॉलर्सना हॅट्रिक घेतली आहे आणि आतापर्यंत 9 विकेट्स त्याला मिळालेत. आणि येणारी विकेट जर त्यांना मिळाली तर या टुर्नामेंटमधला 10 विकेट्स कॅरी करणारा या संघटनेमधला, अर्थातच आदिवासी समाज क्रिकेटमधला हा पहिला बॉलर ठरू शकेल ज्याचं नाव सदानंद. आणि त्या सदानंदानं अगदी नावाप्रमाणे आनंद दिलाय टीम जाधव पाडाला आणि फार चांगली उल्लेखनीय कामगिरी तो या मैदानावरती करतोय. धन्यवाद ओंकार शेट्टे. या ठिकाणी राजू नांदुरकर टेंबवले आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी मित्रांनो एक सूचना माझ्यापर्यंत आलेली आहे की टेंबवली गावामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी एक दुःखद अशी घटना घडली. हे चेंडू टाकल्यानंतर मी बोलतोय. ओंकार बोल. तर चेंडू हवेमध्ये नक्कीच आहे आणि अजून एक चांगला झेल. काय खेळती आज टीम जाधव पाडा आणि हा 3रा विकेट आणि 10 विकेट या टुर्नामेंटमध्ये पूर्ण झालेत. एकदा सदानंदसाठी टाळ्या तर डेफिनेटली व्हायला हव्या. अवघ्या 4 मॅचमध्ये 10 विकेट्स त्यांना कॅरी केलेत आणि मॅच देखील आपण पाहिली तर सुरुवातीला 3 ओव्हर्स आणि आता 2 ओव्हर्सची आहे. कोणताही सेकंड स्पेल त्यानं टाकला नाहीये. जर आपण रेग्युलर क्रिकेट पाहिलं 5 ओव्हरच्या मॅचेस असतात, 2 ओव्हरचा बॉलिंग स्पेल आपण पाहतो, तिथे तुम्हाला संधी असते फाल ऑफ विकेट कॅरी करण्यासाठी, जास्त विकेट मिळवण्यासाठी. मात्र या बॉलरने ना एकाच मॅचमध्ये हॅट्रिक घेतली, ओव्हरमध्ये 4 धक्के दिले. या मॅचमध्ये देखील त्यांना आपण पाहिलं तर 3 धक्के दिलेत. याच्यापेक्षा चांगली बॉलिंग कुठे पाहायला मिळेल. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर मित्रांनो टेंबवली गावामध्ये 2 ते 3 दिवसापूर्वी एक दुःखद अशी घटना घडली. एका वीटभट्टीवरील 3 मुलींना, सख्या बहिणींना आपला जीव गमवावा लागला. तर या ठिकाणी एक चेरोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघाकडनं माझ्यापर्यंत सूचना पोचवलेली आहे ती अशी की आम्ही कोणताही चषक म्हणजे एक 4 बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये कोणताही बक्षीस जर आम्ही पटकवला तर तो बक्षीस आम्ही जे मानधन असेल ते अर्थातच रोख रक्कम असेल ती त्या कुटुंबासाठी आम्ही प्रदान करणार आहोत. धन्यवाद. वा क्या बात आहे. एकदा टाळ्या जरूर व्हायला हव्या. त्यांच्या दुःखामध्ये देखील आम्ही सहभागी आहोत आणि हेच क्रिकेट आहे. आणि क्रिकेटला गेम ऑफ इमोशन का म्हटलं जातं ना, त्याचं कारण हेच आहे सागर दादा. अशा काही गोष्टी टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळतात की ज्याच्यामुळे मन देखील भावूक होतं आणि एक आनंद देखील मिळतो, अभिमान वाटतो की आपण या टेनिस बॉल क्रिकेटचे पार्ट आहोत. तर अंतिम बॉल होता, तिथे विकेट आली आणि आता पंकजाला बॉलिंग ट्रॅकवरती त्यानं पहिला बॉल निर्धाव टाकलाय. पहिल्या षटकामध्ये षटकार आल्यानंतर देखील फक्त आणि फक्त धावा झाले 7. 16 ते 17 रन्सचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल टीम पालिवलीला. पाहिजे तो प्रयत्न इथनं त्यांचा यशस्वी होतोय का. अजून एक सुंदर बॉल गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आज कुठेच मुळीच वाटलं नाही की एखाद्या फक्त आदिवासी समाजातील क्रिकेट आहे. प्रत्येक टीम इतकी परिपक्व पाहायला मिळाली, प्रत्येक संघ आपल्यात एवढा मजबूत पाहायला मिळाला की जसं आपण रेग्युलर क्रिकेट एन्जॉय करतो अगदी त्या क्वालिटीचं क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळालं. फार चांगलं क्रिकेट प्रत्येक टीम खेळतीये. फार सुंदर कामगिरी. फ्रंट फुटला आले, लॉफ्ट करायचं होतं समोर आणि अजून एक धक्का लागेल. लॉंग ऑफला एक चांगला झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद, ज्यानं सुरुवात चांगली करून दिली. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर गणेशची विकेट गेली आणि तदनंतर आपण पाहताय आता फलंदाज नागेश देखील मैदानातनं बाहेर होतोय आणि अडचणीमध्ये सापडली आहे टीम. कारण मागचे 9 चेंडू आणि सागरदादा रन्स आलेत फक्त 7 आणि विकेट गेले तब्बल 5. नक्कीच या ठिकाणी एक सूचना येते, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा संघाचा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा आहे. श्री चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाचा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा आहे आणि तिरंगा स्पोर्ट्स तिलेर या संघाचा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा आहे. ओर टू मयूर ओमकार सॉरी. या ठिकाणी वसंत जाधव पालिवली यांच्या माध्यमातून पालिवली संघाला एक बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. मात्र या ठिकाणी पालिवली संघाची जी काही फलंदाजी बघितली ती आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. त्यांनी जर हा सामना जिंकला तर त्याला जेवणाची व्यवस्था संध्याकाळची त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मात्र पालिवली संघ या ठिकाणी फक्त 5 गडी बाद झालेले आहेत आणि धावा मात्र 4 गडी बाद झाले, धावा झालेल्या आहेत 9. बघूया बक्षीस त्यांनी ठेवलेलं 7 आहे. धावा झालेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. एखादा चौकार षटकार एक सन्मानजनक टोटल सेट करून देऊ शकतो, कारण मॅच फक्त 2 ओव्हर्सची आहे. या ठिकाणी प्रदीप मोरे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऑर्केस्ट्रा
जी टीम आहे त्या ऑर्केस्ट्रा टीमचं प्रदीप मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तर 2 धावा ऍड झाले ज्या फार उपयुक्त असतील, कारण एकेका रन्सची फार मोठी गरज होती या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती 9 धावा. अजूनही डावातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. आज या टुर्नामेंट पर्यंत पोहोचण्याचं कारण फक्त एकच होतं राजेंद्र दादा, आणि अतिशय चांगलं नियोजन. अमर कोळी चषकाचं काय असतं ते पाहायला मिळालं. फटका चांगला, बॉल जाईल वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर उडवलाय षटकार. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. थँक्यू विजय. सूचना असेल नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतोय, कारण की जे पहिल्या दिवसाचा विजयी संघ, दुसऱ्या दिवसाचा विजयी संघ आणि तिसऱ्या दिवसाचा विजयी संघ या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. पुन्हा तुम्हाला कोणी कॉल करणार नाही, लक्षात घ्या. एक अतिशय चांगली स्पर्धा आहे. वेळेबद्दल नक्कीच भान ठेवा आणि या ठिकाणी उपस्थित राहा. तर नक्कीच तुम्ही जर क्वालिफाय झालात वेळेवरती तुम्हाला पोहोचायचंच आहे. आणि ज्या टीम सेमी फायनलिस्ट आहेत तुम्ही फास्ट यायचंय. कॉम्बॉक्स समोर तुमच्या कॅप्टनला रिपोर्ट करा, जेणेकरून लगेच आम्ही यानंतर सेमीफायनल सुरू करू. पाहिजे सेमीफायनल लिस्ट यानंतर कोणती टीम असेल, पालिवली की जाधवपाडा. षटकार आलाय त्यानंतर लगातारचा हा दुसरा. क्षणात होत्याचं नव्हतं, जिथे होतं ना ते टेनिस बॉल क्रिकेट आहे. अनिश्चितेनं भरलेला जो खेळ आहे ते टेनिस बॉल क्रिकेट आहे. आणि मागच्या 10 बॉलमध्ये रन्स आपण पाहिल्या होत्या फक्त 9, आणि शेवटच्या 2 बॉलवरती आलेत 12, आणि ते 2 षटकार मारलेत फलंदाजी करताना ते म्हणजेच मुकेशनं. आणि 3 बॉलमध्ये 14 रन करून टीमला त्याने एक चांगलं टार्गेट सेट करून दिलं. जी चर्चा आपण करत होतो 15-16 रन्स बनतील का, तिथे टोटल झाले 19. 20 रनचं टार्गेट आहे, तर 21 रनचं टार्गेट आहे. तर मुकेश बरबला शनिवार धावडे यांच्याकडे 100 रुपयाचं प्राइज आहे. आमच्या स्कोररकडे ते सबमिट. मॅच फिनिश झाल्यानंतर तुम्हाला ते कॅरी करायचं आहे. टोटल रन झाले स्कोर कार्ड वरती 21 आणि 22चं टार्गेट आहे. 9 धावा होत्या, 9 वरती 2 बॉल 2 षटकार आले. रन झाले 21. 22चं टार्गेट आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मॅच सुरू होईल त्याआधी आपण जाणार आहोत आमच्या लावणी सम्राटांकडे, आणि त्यानंतर आपण वळणार आहोत सागर माळी यांच्याकडे. धन्यवाद. या ठिकाणी ऑर्केस्ट्रा अग्री राजा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अर्थातच प्रदीप मोरे, मनीष कांबडी जे कीबोर्ड, नंदाकर लांगे जे गीतकार गायक आहेत, आणि भूपेश वझे जे ढोलकीपटू आहेत, आणि प्रदीप नाखवा या संपूर्ण टीमचं या ठिकाणी व्यासपीठावर स्टेजवरती आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आपण या अग्री राजा ऑर्केस्ट्राला आपण सुरुवात करणार आहोत. मुकेश बरब यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कशा करता या षटकाराकरिता. धन्यवाद. चला या ठिकाणी पुन्हा एकदा जे विजयी संघ आहेत, रावत्याचा पाडा संघ आलेला आहे, जांभूलपाडा संघ आलेला आहे, आणि अजून एक संघ मला वाटते या ठिकाणी तिलेर संघ आलेला आहे. थँक्यू. विजयी संघ जो असेल त्या संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी पालिवली संघाला शुभेच्छा देत आहेत स्वप्नील बाबरे यांच्याकडनं. पालिवली संघाला शुभेच्छा आल्या आहेत. बघा ओंकार, आपण जर बक्षीस लावल्यानंतर काही संघ काही खेळाडू ते बक्षीस जिंकत नाही, मात्र या ठिकाणी बक्षिसांचा उल्लेख केल्याबरोबरच त्या खेळाडूने षटकार पेश केला, आणि सुरुवातीला धावा झाल्या होत्या 9, आणि बघता बघता धावा झाले ते 19. 21 रन झालेत. धावा झाले ते 21. तर आपण ऐकूया, मॅच सुरू होतीये. सागर माळी यांना धन्यवाद. नक्कीच त्या अगोदर मी विनंती करेन राजेंद्रजी यांना की आपण चिठ्ठ्यांचा कॉल करून घ्यावा अशी मी विनंती करते. अमरदादा कोळी या ठिकाणी आमच्याशी संपर्क सादरचा आहे, कारण की आपण बघतोय यानंतर जे 4 संघ आम्हाला भेटतील. एक विजयी संघ असेल, तिरंगा स्पोर्ट्स तिलेर संघ असेल, त्यानंतर जांभूलपाडा संघ असेल, त्यानंतर आपण जर बघितलं तर मला वाटते अजून एक संघ जो कुठला आहे जांभूलपाड्याचा संघ हा सुद्धा आहे. तर यानंतर आदरणीय सन्मान्य अमर कोळी यांना विनंती करेन आमच्याशी संपर्क साधा, जिथे कुठे असतील. संतोषजी सातवी या ठिकाणी आपण बघतोय, नक्की टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. या ठिकाणी सन्मान्य मान्यवर उपस्थित होत आहेत, आणि जाऊया आपण राजेंद्रजी पाटील यांच्याकडे. या ठिकाणी अग्री राजा ऑर्केस्ट्रा चे प्रोप्रायटर प्रदीप मोरे साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपण व्यासपीठावर
मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आगरी राजा ऑर्केस्ट्राची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाले. प्रदीप मोरे असतील, मनीष कांबडी कीबोर्ड, नंदाकर लांगे, भूपेश वजे जे ढोलकीपटू आहेत आणि प्रदीप नाखवा आदींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. धन्यवाद 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 डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय भिवंडी आदिवासी एकता क्रिकेट मंडळाचे जे मला वाटते सल्लागार आहेत आतिशजी कदम, त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तर आपण जाऊन या मैदानाच्या बाजूने काय घडलंय प्रेक्षकांना तुम्ही पाहिलंच असाल, कारण की एक फलंदाज जो आहे तो बाद झालाय आणि बाद झाल्याच्या नंतर मात्र जाधवपाडा संघाच्या त्या खेम्यामध्ये थोडीशी नाराजी या ठिकाणी पसरताना बघायला मिळते. कारण आहे तो म्हणजे चांगला फलंदाज त्यांनी गमावलाय धावचीच्या रूपानं आणि आपण पाहू शकतो इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. पाहूया काय घडतंय. मित्रांनो, थर्ड अंपायर सिस्टम नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतो धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये बनवली ती दुसऱ्या इनिंग मध्ये राखण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडू टाकून झाले, 2 चेंडू मध्ये एकही धाव न देता मला वाटतं 1 धाव दिली आहे आणि एका धावेच्या नंतर धावफलक वरती एक फलंदाज हा बाद झालाय. 1 धाव 2 बाद 1 अशी धावसंख्या. आमच्या मंचावरती VIP डायस वरती जे लहानसे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल, प्रेक्षक आमच्या समोर त्यांना सुद्धा विनंती करतो आपण साईडला व्हावं. येस सर, राजेंद्र दादा यांच्याकडे जातोय आपण. जाऊया चिट्ट्यांचा कॉल करण्यासाठी. या ठिकाणी चारही संघांना याच्यामधले विजयी संघ दोन्ही संघाचे 12वे खेळाडू जो सामना सुरू आहे ते आणि याच्या अगोदर 3 संघ पोहोचले त्या संघातील खेळाडू किंवा संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्व आलेत. नाव काय सोनिका माता रावत्याचा पाडा, तिरंगा तिल्हेर, चेरोबा स्पोर्ट जांभूलपाडा आणि विजेता संघ अशा 4 चिठ्ठ्या आम्ही टाकणार आहोत. सुरुवातीच्या 2 चिठ्ठ्या निघतील त्याच्यामध्ये सामना खेळवला जाईल. नंतरच्या 2 चिठ्ठ्या राहतील त्याच्यामध्ये सामना सुरू होईल. आपण या ठिकाणी असं आहे का एक लक्षात असू द्या, विजयी संघाच्या जर चिठ्ठी निघाली तर त्याचा सामना लगेच असेल तर तो आपण नंतर खेळवण्यात जाणार आहेत, कारण की थोडासा विश्रांती तुम्हाला दिली जाणार आहे. या ठिकाणी हर्षद म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. चला एक इथे घेऊ का, स्टेजवर घेऊ. चला या चौघेजण या ठिकाणी 4ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. मी प्रदीप मोरे जे ऑर्केस्ट्रा आगरी राजा यांना विनंती करतो की याच्यामधली एक चिठ्ठी आपण साहेब काढायची आहे. 2 चिठ्ठ्या काढायच्या त्याच्यामध्ये. या 2 चिठ्ठ्या आपण ओपन करायच्या आहेत. कोणते संघ या ठिकाणी येत आहेत बघायचं आहे. या ठिकाणी साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा आणि चेरोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा असा सामना पहिला आपण खेळवणार आहोत. त्याच्यानंतर मी दुसरे मान्यवर आहेत प्रदीप नाखवा यांना विनंती करतोय की आपण दुसऱ्या चिठ्ठ्या काढायच्या आहेत. ते कोणते संघ असतील बघायचं आहे आपल्याला. तिरंगा स्पोर्ट्स तिल्हेर आणि अर्थातच विजयी संघ असेल याची नोंद घ्या. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा. या ठिकाणी जुनांदुर्गी गावचे गायक अजय पाटील
मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लगेचच या ठिकाणी टॉस करणार आहोत. श्री साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा आणि चेरोबा स्पोर्ट जांभूलपाडा. मी अजय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. उत्कृष्ट सिंगर अजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण साई स्पोर्ट्स रावत्याचा पाडा आणि चिरोबा स्पोर्ट जांभूलपाडा या दोन संघामध्ये आपण नाणेफेक करत आहोत. सोबत आमचे प्रदीपजी मोरे सुद्धा आहेत. नाणेफेक जिंकलेले ती अर्थातच रावत्याचा पाडा संघाने. सामना 2 षटकांचा असेल. रावत्याचा पाडा संघाने नाणेफेक जिंकलेले काय निर्णय असेल? 2 षटकांचा सामना आहे. आपण नाणेफेक जिंकलेले काय निर्णय असेल? फलंदाजी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. आपण नाणेफेक हरलेले आहे. आपल्याला क्षेत्ररक्षण आलेले आहे. आपल्याला सुद्धा मी शुभेच्छा देतो कारण की वेळ कमी आहे. त्या जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. ही मॅच संपल्याबरोबरच आपण एक मेगा सत्कार करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला सामन्यामध्ये आपण पुन्हा एकदा येऊया. इथला जो काही निर्णय होता तो झालेला आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5 धावा. भरपूर लांब अजून सुद्धा आहे. 4 वाजून मिनिटं झाली आहेत. 18. 2 सेमीफायनल, एक फायनल अजूनही बाकी आहे. तर हा चेंडू आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. थोडासा निराशादायक आपण बघतोय जाधवपाडा या संघासाठी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. असं वाटलं होतं की आजच्या दिवसामध्ये हा संघ नक्कीच बाजी मारून जाईल, मात्र थोडासा कमी पडतोय. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू ऑन साईडला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बघा कुठल्या गतीने आलाय आणि नॉट एंड वरती थ्रो जोपर्यंत करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकलाय. 7 या धावसंख्या होती. विजयासाठी एकूण किती धावांची गरज आहे तर नक्कीच आपण बघितलंय 22 धावांची गरज असताना 7 धावा धावफलकावरती लागल्यात. याचाच अर्थ आपण पाहू शकतो अजून सुद्धा 15 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. 3 मोठ्या पटक्यांची सुरुवात गरज. जर आपण पाहिली ना तर अगदी नाजूक झाली दोन्ही टीमची. आता या मॅच मध्ये उरलाय काय, जो प्रयत्न शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकारांचा झाला तो व्हायला हवा आणि हा चेंडू चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये ट्विस्ट येतोय सागर दादा. एक दमदार 6. व्हॉट अ शॉट. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. नक्कीच आदरणीय सन्मान्य परदेश भोईर ग्रुप ग्रामपंचायत लाखिवली सदस्य आहेत. त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी रुपये रोख रक्कम 1500 रुपयाची देणगी आली आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त आता करतो. मैच ऑन है. आता गेम इज ऑन. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें तो गलत बात है. आता ते प्रयत्न इथनं सुरुवात. 2 बॉल 9 रन, एक मोठा फटका. मॅच जाईल शेवटच्या बॉल वरती. 1 डॉट बॉल. सेमीफायनल मध्ये इंटर होईल टीम पालिवली. 2 बॉल आणि 9 रन. व्हॉट अ मॅच. फटका चांगला खोदून तर काढलाय जरूर. फिल्डर आहे डीप मध्ये. लॉंग ऑफला अडवला बॉल. 2 रन पूर्ण. 3री रन व्हायलाच हवी होती कारण जर 3री रन झाली असती समीकरण शिल्लक असतं 1 बॉल 6. इथे आलेत फक्त 2 म्हणजे मॅच मध्ये औपचारिकता बाकी. येणारा चेंडू 1 आणि धावा करायच्या 7. शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार झाले. काय म्हणशील सागर दादा त्या फलंदाजाबद्दल? क्षणात होत्याच नव्हतं ज्यानं करून टाकलं. आणि खरं टेनिस क्रिकेट त्या ठिकाणी दर्शवलं त्याने. काय जबरदस्त क्रिकेट खेळला होता आणि आपण बघतोय की त्यासाठी पारितोषिक सुद्धा आमच्या या ठिकाणी आलेले आहेत गुरुनाथ याच्यासाठी. आता मात्र इथे क्रिकेट संपलाय. निराशा झाले, घोर निराशा झाले. या ठिकाणी संघ झालाय विजयी तो म्हणजे गावदेवी पालिवली संघ. हार्दिक अभिनंदन या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. नक्कीच आम्ही आभारी आहोत ते म्हणजे जाधवपाडा या संघाचे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य तसेच टेंबावली गावचे माजी पोलीस पाटील आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती टेंबावलीचे माजी अध्यक्ष, एक नामांकित उद्योगपती तसेच वीट उत्पादक संघटना जी आहे त्या वीट उत्पादक संघटनेचे भिवंडी तालुक्याचे उपाध्यक्ष
हॅलो. शेखरजी भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत चेक. आहे. हॅलो. तदनंतर या ठिकाणी चेक. भारतीय विद्यार्थी हॅलो. सेनेचे हॅलो. तालुका संघटक हॅलो. राजेश जाधव आपलंही मनापासून हार्दिक चेक. स्वागत आहे. हॅलो. तदनंतर हॅलो. धामणे गावचे उद्योगपती संदीप गुळवी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.